भक्तांनो, साकडे म्हणजे केवळ काही मागणे नव्हे. साकडे म्हणजे स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करणे. ज्या क्षणी मन अहंकार सोडून नम्र होते, त्या क्षणी खरी प्रार्थना सुरू होते. स्वामी समर्थ जणू सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वचनावर ज्याने विश्वास ठेवला, त्याच्या जीवनात धैर्य आणि आशेचा प्रकाश निर्माण झाला. अनेक भक्त संकटात असताना मोठमोठ्या शब्दांत प्रार्थना करतात. पण स्वामींना शब्दांची गरज नसते. त्यांना तुमच्या मनातील भावना दिसतात. म्हणून साकडे घालताना मन निर्मळ, श्रद्धा अढळ आणि विश्वास अखंड असावा. साकडे घालण्याची पहिली पायरी म्हणजे नम्रता. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मनातील त्यांच्या चरणी डोके टेकवा आणि शांतपणे म्हणा, स्वामी, मला काय योग्य आहे ते तुम्हाला माहीत आहे. माझी बुद्धी, माझे मन आणि माझे जीवन तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा. ही प्रार्थना स्वार्थापेक्षा समर्पणाची असते. दुसरी पायरी म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रेमाने आणि श्रद्धेने जपा. मंत्रांची संख्या महत्वाची नसते, भाव महत्वाचा असतो. प्रत्येक नाम उच्चारताना मनात स्वामींचे तेजस्वी रूप उभे करा. तिसरी पायरी म्हणजे संयम. आज प्रार्थना केली आणि उद्या चमत्कार झाला नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामी योग्य वेळ आल्यावरच कृपा करतात. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही, तसेच प्रार्थनेचे फळही योग्य वेळी मिळते. भक्तांनो, साकडे घालताना दुसऱ्याचे वाईट मागू नका. कोणाचा द्वेष करू नका. स्वामींच्या दरबारात करुणा, प्रेम आणि क्षमा यांनाच स्थान आहे. दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना अनेकदा स्वतःच्या जीवनातही आनंद घेऊन येते. स्वामींना सर्वात प्रिय काय आहे? तुमची सत्यता. तुमच्या चुका असतील तर त्या त्यांच्या चरणी कबूल करा. मनापासून म्हणा, स्वामी, माझ्याकडून चुका झाल्या. मला त्या सुधारण्याची शक्ती द्या. अशी प्रार्थना मन शुद्ध करते. स्वामींवर विश्वास ठेवून सत्कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे. केवळ प्रार्थना करून कर्म टाळणे हा भक्तीचा मार्ग नाही. स्वामींची कृपा त्या हातांवर असते जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल, तेव्हा शांत बसा, डोळे मिटा आणि काही मिनिटे फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. हळूहळू मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता कमी होऊ लागेल. लक्षात ठेवा, साकडे म्हणजे स्वामींना आपल्या इच्छेनुसार वागवण्याचा प्रयत्न नव्हे, तर त्यांच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा संकल्प आहे. चला, शेवटी सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला श्रद्धा, संयम, विवेक आणि सत्कर्माची प्रेरणा द्या. संकटात धैर्य, यशात नम्रता आणि प्रत्येक क्षणी तुमचे स्मरण राहू द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहो. आम्हाला योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचे सामर्थ्य द्या. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, अनेकांना असा प्रश्न पडतो की, मी रोज स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझे दुःख का संपत नाही? याचे उत्तर श्रद्धेमध्ये दडलेले आहे. जीवनातील प्रत्येक संकट त्वरित दूर होईलच असे नाही, पण श्रद्धा मनाला संकटांचा सामना करण्याचे बळ देते. स्वामींच्या चरणी केलेले साकडे हे मनाला स्थैर्य, धैर्य आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे असते. स्वामी समर्थ जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, माझ्याकडे येताना तुझ्या हातात काही असण्याची गरज नाही, पण तुझ्या हृदयात विश्वास असला पाहिजे. हा विश्वासच भक्तीचा पाया आहे. जेव्हा भक्त पूर्ण निष्ठेने स्वामींच्या चरणी शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण उगवू लागतो. साकडे घालण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. अनेकदा आपण फक्त अडचण आली की स्वामींची आठवण काढतो. पण ज्या श्वासाने आपण जगतो, ज्या कुटुंबात राहतो, जे अन्न खातो, जे आरोग्य लाभले आहे, या प्रत्येक गोष्टीबद्दल स्वामींचे आभार मानणे ही सुद्धा भक्तीच आहे. कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक सहजपणे अनुभवता येते. भक्तांनो, स्वामींच्या चरणी साकडे घालताना दुसऱ्यांच्या सुखाचा मत्सर करू नका. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वामी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य तेच देतात. म्हणून तुलना न करता विश्वासाने आपला मार्ग चालत राहा. कधी कधी उत्तर शांततेत मिळते. प्रार्थना केल्यानंतर काही क्षण शांत बसा. मनातील गोंधळ थांबू द्या. त्या शांततेत विवेक जागा होतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. हीच स्वामींची कृपा अनुभवण्याची एक सुंदर पद्धत आहे. लक्षात ठेवा, साकडे घातल्यानंतर चिंता स्वामींच्या चरणी सोडून द्या. सतत भीती, शंका आणि नकारात्मक विचार मनात ठेवले तर श्रद्धा कमकुवत होते. विश्वासाने म्हणा, स्वामी, आता सर्व तुमच्या हाती आहे. मला योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. असे जे भक्त मनापासून समर्पण करतात, त्यांना प्रत्येक परिस्थितीत स्वामींचा आधार जाणवू लागतो. संकटे येतात, पण त्यांना सामोरे जाण्याचे धैर्यही मिळते. दुःख येते, पण आशा संपत नाही. कारण त्यांच्या हृदयात एकच नाद घुमत असतो.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांकडे साकडे घालताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे स्वीकार. आपल्या जीवनात जे काही घडते त्यामागे काही ना काही शिकवण असते. प्रत्येक प्रसंगाचा अर्थ लगेच समजेलच असे नाही, पण श्रद्धा ठेवणारा भक्त प्रत्येक अनुभवातून अधिक मजबूत होत जातो. कधी कधी आपण स्वामींना म्हणतो, माझे हे काम त्वरित पूर्ण करा. पण स्वामींची कृपा अनेकदा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात प्रकट होते. एखादी अडचण दूर करण्याऐवजी ती अडचण पेलण्याचे धैर्य ते देतात. एखादी इच्छा पूर्ण करण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात. म्हणूनच स्वामींच्या कृपेवर शंका न घेता त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवावा. साकडे घालताना आपल्या घरात प्रेम, शांतता आणि सदाचार वाढवण्याचा संकल्प करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा, आई वडिलांची सेवा करा, गरजूंना शक्य तितकी मदत करा आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. अशा सद्गुणांमध्येच खरी भक्ती फुलते. स्वामींना केवळ पूजा नव्हे, तर चांगले आचरण अधिक प्रिय असते. भक्तांनो, रोज काही क्षण स्वामींच्या चरणी बसून स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणते असे कर्म केले ज्यामुळे स्वामी प्रसन्न होतील? हा आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला सतत योग्य दिशेने घेऊन जातो. हेही लक्षात ठेवा, साकडे घालणे म्हणजे फक्त स्वतःसाठी मागणे नव्हे. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. ज्या हृदयात सर्वांच्या मंगलाची भावना असते, त्या हृदयात स्वामींचा वास अधिक दृढ होतो. शेवटी सर्वांनी मनोभावे अशी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या अंतःकरणातील भीती, अहंकार, लोभ आणि मत्सर दूर करा. आम्हाला सत्य, करुणा, संयम आणि सेवाभावाने जीवन जगण्याची प्रेरणा द्या. संकटाच्या वेळी श्रद्धा डळमळू देऊ नका. प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहो, प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा राहो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या चरणांवरील विश्वास अखंड राहो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, प्रार्थना संपली म्हणजे साकडे संपत नाही. खरी सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा आपण त्या प्रार्थनेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी जणू सांगतात, भक्ता, शब्दांपेक्षा तुझे आचरण मला अधिक प्रिय आहे. म्हणून केवळ ओठांवर नाम नको, तर प्रत्येक कृतीत स्वामींचे संस्कार दिसले पाहिजेत. जेव्हा मन निराश होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र विश्वासाने जपा. जेव्हा यश मिळते, तेव्हाही स्वामींचे आभार माना. कारण संकटात जो स्वामींना हाक मारतो तो भक्त असतो, पण सुखातही ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाम असते, तो स्वामींचा खरा लाडका भक्त असतो. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात कोणताही भक्त लहान किंवा मोठा नसतो. श्रीमंती, गरिबी, पद, प्रतिष्ठा किंवा विद्वत्ता यापेक्षा स्वच्छ मन आणि निष्कपट श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. ज्या भक्ताच्या डोळ्यांत नम्रता, हृदयात प्रेम आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो, त्याच्यावर स्वामींची कृपादृष्टी सहज पडते. भक्तांनो, साकडे घालताना कधीही निराश होऊ नका. काही वेळा उत्तर लगेच मिळेल, काही वेळा थोडा काळ वाट पाहावी लागेल, परंतु श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक हाक आणि प्रत्येक नामस्मरण स्वामींपर्यंत निश्चित पोहोचते. योग्य वेळ आल्यावर त्यांची कृपा आपल्या जीवनात अशा प्रकारे प्रकट होते की मागे वळून पाहताना प्रत्येक प्रसंगामागील त्यांचा अदृश्य हात आपल्याला जाणवू लागतो. म्हणून आजपासून एक दृढ संकल्प करूया, रोज मनापासून स्वामींचे नाम घेऊ, सत्याचा मार्ग धरू, कोणाचाही द्वेष करणार नाही, शक्य तितकी सेवा करू आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर अखंड विश्वास ठेवू. चला, शेवटी सर्वजण एकमुखाने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनावर अखंड राहो, प्रत्येक घरात सुख, शांती, समाधान आणि सद्भाव नांदो. सर्वांच्या मनातील दुःख दूर होवो, प्रत्येकाला योग्य मार्गाची प्रेरणा मिळो आणि प्रत्येक भक्ताचे जीवन श्रद्धा, सेवा आणि नामस्मरणाने उजळून निघो. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साकडे घालताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या अंतःकरणाची भाषा अधिक चांगली समजते. म्हणून प्रार्थना करताना शब्द कमी पडले तरी चालतील, पण श्रद्धा कमी पडू देऊ नका. डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू, मनातील प्रत्येक वेदना आणि ओठांवर उमटणारे श्री स्वामी समर्थ हे नाम स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. अनेक भक्त विचारतात, स्वामी आमची प्रार्थना ऐकतात का? याचे उत्तर एकच आहे, होय, नक्की ऐकतात. पण ते फक्त आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत, ते आपल्या आत्म्याचे कल्याण कशात आहे, हे पाहून योग्य तेच देतात. ज्या गोष्टी आपल्याला आज दुःखद वाटतात, त्याच गोष्टी भविष्यात मोठ्या आनंदाचे कारण ठरू शकतात. म्हणून स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. भक्तांनो, संकटे आली की घाबरू नका. प्रत्येक संकट हे श्रद्धेची परीक्षा असते. सोन्याला जशी अग्नीत तापवल्यावर अधिक तेज प्राप्त होते, तसेच भक्ताचे मन संकटांतून अधिक निर्मळ आणि दृढ बनते.
म्हणून अडचणी आल्या की निराश न होता मनोमन एवढेच म्हणा, स्वामी, मला या प्रसंगातून योग्य मार्ग दाखवा. माझा हात सोडू नका. हेही लक्षात ठेवा की स्वामींची कृपा केवळ चमत्कारांत नसते. सकाळी शांतपणे उगवणारा सूर्य, कुटुंबाचे प्रेम, मिळालेला अन्नाचा घास, निरोगी शरीर, संकटातून मिळालेला धडा आणि पुन्हा नव्याने उभे राहण्याची शक्ती, ही सर्व स्वामींच्या कृपेचीच रूपे आहेत. ज्याला या छोट्या छोट्या कृपा ओळखता येतात, त्याचे जीवन कायम कृतज्ञतेने भरून जाते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट कृतज्ञतेने करा. दिवसात कितीही कामे असली, कितीही धावपळ असली तरी काही क्षण स्वामींच्या स्मरणासाठी राखून ठेवा. कारण ज्या मनात स्वामींचे अखंड स्मरण असते, त्या मनात भीती, चिंता आणि नैराश्याला फार काळ स्थान मिळत नाही. चला, शेवटी पुन्हा एकदा मनोभावे प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनात विवेक, धैर्य, श्रद्धा आणि समाधान वाढवा. आमच्या हातून सत्कर्म घडू द्या. आमच्या वाणीने कोणाचे मन दुखावले जाणार नाही, आमच्या कृतीने कोणाचे नुकसान होणार नाही आणि आमच्या प्रत्येक श्वासात तुमच्या नामाचा सुगंध दरवळत राहो. तुमच्या चरणांवरील विश्वास अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात असा एकही दिवस नसतो की ज्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या भोवती नसते. अनेकदा आपण मोठ्या चमत्कारांची वाट पाहत राहतो, पण स्वामींचे खरे चमत्कार आपल्या दैनंदिन जीवनात शांतपणे घडत असतात. एखाद्या मोठ्या संकटातून अनपेक्षितपणे बचाव होणे, योग्य वेळी योग्य माणूस भेटणे, निराशेच्या क्षणी आशेचा किरण दिसणे किंवा मनात अचानक धैर्य निर्माण होणे, ही सर्व स्वामींच्या कृपेचीच रूपे आहेत. ज्याची श्रद्धा जागृत असते, त्यालाच ही कृपा ओळखता येते. स्वामी जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, तू माझ्याकडे जेव्हा रिकाम्या मनाने येतोस, तेव्हाच मी तुला माझ्या कृपेने भरून टाकतो. म्हणून प्रार्थना करताना मनातील अहंकार, राग, मत्सर आणि द्वेष बाजूला ठेवा. स्वच्छ अंतःकरण हीच स्वामींना अर्पण करण्यासारखी सर्वात मोठी भेट आहे. मन जितके निर्मळ होईल, तितकी स्वामींची अनुभूती अधिक स्पष्ट होत जाईल. भक्तांनो, काही वेळा आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्याशी अन्याय करतात, अपमान करतात किंवा आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. अशा वेळी सूड घेण्याचा विचार करू नका. सर्व न्याय स्वामींवर सोपवा. कारण परमेश्वराच्या न्यायाला वेळ लागू शकतो, पण तो कधीच चुकीचा नसतो. आपण फक्त आपले कर्तव्य, आपली सत्यनिष्ठा आणि आपले सत्कर्म सोडू नये. स्वामी योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देतात. लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त संकटात स्वामींची आठवण काढणे नव्हे. संकट नसतानाही त्यांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होणे, प्रत्येक यशाचे श्रेय त्यांना देणे आणि प्रत्येक अपयशातून शिकण्याची शक्ती मागणे, हीच खरी भक्ती आहे. ज्या भक्ताच्या जीवनात नम्रता असते, त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक सहजतेने बरसते. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज काही क्षण शांत बसून मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. त्या काही क्षणांत मोबाईल, चिंता, जगाचा गोंधळ सर्व विसरून फक्त स्वामींच्या चरणांवर मन केंद्रित करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातील भीती कमी होत आहे, विचारांना स्थैर्य मिळत आहे आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सकारात्मक होत आहे. चला, शेवटी पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात सदैव श्रद्धेचा दीप प्रज्वलित राहू द्या. आमच्या घरात प्रेम, शांती आणि समाधान नांदू द्या. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू द्या. कोणाच्याही दुःखाचे कारण आम्ही बनू नये आणि शक्य असेल तिथे दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाचे कारण बनण्याची प्रेरणा द्या. तुमच्या चरणांवरील आमचा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत अढळ राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत करुणेने सांगतात, भक्ता, आयुष्यात कधीही असा विचार करू नकोस की माझी कृपा तुझ्यावर नाही. मी कधीही माझ्या भक्ताला सोडत नाही. कधी मी तुझ्यासोबत चालतो, कधी तुला हात धरून पुढे नेतो आणि कधी तुला स्वतः चालायला शिकवतो. पण प्रत्येक क्षणी माझी कृपादृष्टी तुझ्यावर असते. हे वचन मनात कोरून ठेवा. कारण श्रद्धा टिकवणारा भक्त कधीच खऱ्या अर्थाने पराभूत होत नाही. अनेक वेळा आपण भूतकाळातील चुका आठवून स्वतःलाच दोष देत राहतो. पण स्वामी सांगतात, भक्ता, पश्चात्तापाने नव्हे, तर परिवर्तनाने जीवन बदलते. जे घडून गेले ते बदलता येत नाही, पण आजचा योग्य निर्णय उद्याचे सुंदर भविष्य घडवू शकतो. म्हणून भूतकाळाचे ओझे वाहण्यात आयुष्य वाया घालवू नका. प्रत्येक नवीन दिवस हा स्वामींनी दिलेला एक नवा आशीर्वाद आहे, हे लक्षात ठेवा. भक्तांनो, तुमच्या घरात रोज काही क्षण नामस्मरण, प्रार्थना आणि चांगल्या विचारांचे वातावरण निर्माण करा. ज्या घरात प्रेमाने स्वामींचे नाम घेतले जाते, जिथे वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जातो, जिथे अन्नाचा आदर केला जातो आणि जिथे सत्य व प्रामाणिकपणा जपला जातो, त्या घरात शांतता आणि समाधान आपोआप नांदू लागते. स्वामींची कृपा अशा घरावर सदैव राहते. हेही लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे जगापासून दूर जाणे नाही,
तर जगात राहूनही मनाने स्वामींच्या चरणी जोडलेले राहणे होय. आपल्या कर्तव्यापासून पळ काढू नका. आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या कामातील प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये, हे सर्वही स्वामींची सेवा करण्याचेच मार्ग आहेत. जे काम प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने केले जाते, तेच स्वामींना सर्वाधिक प्रिय असते. स्वामी समर्थ जणू पुन्हा एकदा सांगतात, भक्ता, भीतीला मनात जागा देऊ नकोस. जिथे श्रद्धा असते तिथे धैर्य असते, आणि जिथे धैर्य असते तिथे माझी उपस्थिती असते. म्हणून कितीही कठीण प्रसंग आला तरी मनात एकच विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हा विश्वासच अनेक वादळांतून भक्ताला सुरक्षित पार नेतो. चला, शेवटी पुन्हा एकदा नम्रतेने स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनात सदैव सत्य, प्रेम, करुणा आणि क्षमाभाव जागृत ठेवा. आमच्या विचारांना पवित्रता, आमच्या कृतींना सात्विकता आणि आमच्या जीवनाला तुमच्या कृपेचा प्रकाश लाभू द्या. आमच्या कुटुंबावर, सर्व भक्तांवर आणि संपूर्ण जगावर तुमची कृपाछाया राहू द्या. प्रत्येक श्वासागणिक तुमचे नाम आमच्या अंतःकरणात गुंजत राहो. तुमच्या चरणी आमचा अखंड विश्वास राहो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे प्रेमाने सांगतात, भक्ता, जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी मनातील विश्वासाची ज्योत विझू देऊ नकोस. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्याची शक्ती ठेवतो. तुझ्या मनातील माझ्या नामाचा दिवा असाच सदैव प्रज्वलित ठेव. भक्तांनो, अनेक वेळा माणूस बाहेरच्या परिस्थितीमुळे खचून जातो. लोक साथ सोडतात, अपेक्षा तुटतात, प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी मनात निराशेचे विचार येतात. पण स्वामी सांगतात, भक्ता, लोकांच्या बदलत्या स्वभावाकडे पाहून तुझा विश्वास बदलू नकोस. कारण माणसांची साथ कधी कमी जास्त होऊ शकते, पण माझी कृपाछाया तुझ्यावर सदैव असते. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. आपण प्रार्थना करतो, प्रयत्न करतो, तरीही काही वेळा प्रतीक्षा करावी लागते. पण भक्तांनो, प्रतीक्षा म्हणजे स्वामींनी नकार दिला असे नाही. कधी कधी स्वामी आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असतात. भक्ता, घाई करू नकोस. ज्याप्रमाणे फूल उमलण्यासाठी योग्य वेळ लागतो, त्याचप्रमाणे तुझ्या जीवनातील सुंदर क्षण येण्यासाठीही योग्य वेळ लागते. तू फक्त श्रद्धा आणि संयम सोडू नकोस. भक्तांनो, आपल्या मनात एक गोष्ट कायम ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय होत नाही. आपल्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक प्रार्थनेची आणि प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद स्वामी ठेवतात. कधी कधी आपण केलेल्या चांगल्या गोष्टींचे फळ लगेच मिळत नाही. पण जसे बी पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही, तसेच सत्कर्मांचे फळ मिळण्यासाठी वेळ लागतो. म्हणून चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नका. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, तुझ्या हातून चांगले कर्म होत राहू दे. कोणाचे मन दुखवू नकोस. तुझ्या वाणीमध्ये प्रेम असू दे आणि तुझ्या हृदयात दया असू दे. कारण भक्ती फक्त ओठांवरच्या नामात नसते, ती तुझ्या आचरणातून दिसली पाहिजे. भक्तांनो, घरात स्वामींचे नाम घेताना केवळ शब्द उच्चारू नका, तर त्या नामामध्ये प्रेम आणि विश्वास मिसळा. कारण भावनेने घेतलेले एक नाम हजारो यांत्रिक जपांपेक्षा श्रेष्ठ असते. श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर भक्ताच्या मनाला आधार देणारी शक्ती आहे. दुःखाच्या वेळी धीर देणारी, अंधाराच्या वेळी मार्ग दाखवणारी आणि पडल्यावर पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देणारी हीच स्वामींची कृपा आहे. भक्तांनो, मनात एकच विश्वास ठेवा. स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मी एकटा नाही. स्वामी माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मला कोणत्याही संकटाची भीती नाही. भक्ता, तुझ्या मनात कितीही चिंता असली तरी ती चिंता माझ्या चरणी अर्पण कर. कारण ज्या क्षणी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस, त्या क्षणी तुझ्या मनावरील ओझे हलके होऊ लागते. भक्तांनो, चिंता ही अशी गोष्ट आहे जी माणसाला वर्तमानात जगू देत नाही. कधी आपण भूतकाळातील दुःख आठवून त्रास करून घेतो, तर कधी भविष्याच्या भीतीने आजचा आनंद गमावतो. पण स्वामी शिकवतात की, भक्ता, काल निघून गेला आहे आणि उद्याचा दिवस अजून आलेला नाही. तुझ्याकडे फक्त आजचा क्षण आहे. हा क्षण प्रेमाने, श्रद्धेने आणि चांगल्या कर्माने जग. अनेक वेळा भक्तांच्या जीवनात अशी वेळ येते की चारही बाजूंनी अडचणी दिसतात. कोणताही मार्ग सापडत नाही. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, तुम्ही माझ्या सोबत आहात ना? पण भक्तांनो, लक्षात ठेवा, जसा आई आपल्या लहान मुलाला चालायला शिकवताना त्याचा हात सोडते, पण त्याच्यावरची नजर कधी हटवत नाही, तसेच स्वामीही आपल्या भक्ताला कधी कधी स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतात. स्वामी जणू सांगतात, भक्ता, जेव्हा तुला वाटते की तू एकटा चालत आहेस, तेव्हा समज माझी कृपादृष्टी तुझ्यावर आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलाची काळजी घेत आहे. तुझ्या अश्रूंना मी पाहतो आणि तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना मी आशीर्वाद देतो. भक्तांनो, कधीही दुसऱ्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करू नका. प्रत्येक भक्तासाठी स्वामींची योजना वेगळी असते.
कोणाला लवकर यश मिळते, तर कोणाला उशिरा, पण योग्य वेळी मिळालेले यश अधिक सुंदर आणि टिकणारे असते. जसे आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी वेळ लागतो, तसेच आपल्या जीवनातील सुंदर फळ मिळण्यासाठी संयम आवश्यक असतो. घाई करणारा भक्त अनेकदा निराश होतो, पण श्रद्धा ठेवणारा भक्त शेवटी स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतो. स्वामी समर्थ जणू म्हणतात, भक्ता, तुझी परीक्षा मोठी आहे म्हणून घाबरू नकोस. कारण मोठी जबाबदारी मी त्या भक्तालाच देतो ज्याच्यात ती पूर्ण करण्याची शक्ती असते. भक्तांनो, मनात नेहमी 3 गोष्टी जपा: श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा असेल तर मन मजबूत राहते. संयम असेल तर योग्य वेळेची वाट पाहता येते. आणि सत्कर्म असेल तर जीवनात स्वामींची कृपा आकर्षित होते. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मी कोणाला आनंद दिला का? आज माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावले का? आज मी स्वामींना आवडेल असे कोणते कर्म केले का? कारण भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे आपल्या जीवनाला चांगुलपणाचा मार्ग देणे होय. भक्तांनो, शेवटी एवढेच लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम असते, त्याच्या आयुष्यात संकटे येतात पण ती त्याला हरवू शकत नाहीत. कारण स्वामींच्या कृपेची सावली ज्या भक्तावर असते, त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती नक्की मिळते. भक्ता, तुझ्या आयुष्यात जे काही येते, त्याला धैर्याने सामोरे जा. कारण मी तुला प्रत्येक संकटापासून दूर ठेवणच असे नाही, पण प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मात्र नक्की देईन. भक्तांनो, जीवनाचा मार्ग नेहमी सरळ नसतो. कधी सुखाची फुले मिळतात, तर कधी दुःखाचे काटेही सहन करावे लागतात. पण ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम असते, तो काट्यांवरून चालतानाही आशेचा प्रकाश पाहू शकतो. स्वामी जणू सांगतात, भक्ता, दुःख आले म्हणून माझ्यावर राग करू नकोस. कारण कधी कधी दुःखाच्या सावलीतूनच तुझ्या जीवनातील नवीन प्रकाश जन्म घेतो. ज्या प्रसंगांनी तुला तोडले असे वाटते, तेच प्रसंग तुला अधिक मजबूत बनवत असतात. भक्तांनो, अनेक वेळा आपण इतरांना आपले दुःख सांगतो, पण आपल्या मनातील वेदना पूर्णपणे कोणालाही समजत नाहीत. अशा वेळी स्वामींच्या चरणी बसून मन मोकळे करा. कारण जगाला न सांगता आलेले दुःखही स्वामींच्या कृपेला समजते. भक्ता, तुझ्या डोळ्यातील अश्रू शब्दांपेक्षा आधी मला दिसतात. तुझ्या मनातील वेदना सांगण्याआधीच मला कळतात. म्हणून कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. भक्तांनो, स्वामींची भक्ती म्हणजे फक्त संकटाच्या वेळी देवाला हाक मारणे नाही. सुखाच्या क्षणीही स्वामींचे आभार मानणे ही खरी भक्ती आहे. जेव्हा जीवनात आनंदाचे क्षण येतात, तेव्हा त्या आनंदामध्ये अहंकार येऊ देऊ नका. कारण जे मिळाले आहे ते स्वामींच्या कृपेने मिळाले आहे, हा भाव मनात ठेवा. स्वामी जणू म्हणतात, भक्ता, यश मिळाले तर नम्र राहा आणि अपयश आले तर खचून जाऊ नकोस. कारण माझ्या दृष्टीने तुझी किंमत तुझ्या यशाने नाही, तर तुझ्या मनाच्या निर्मळतेने ठरते. भक्तांनो, आपल्या जीवनात क्षमा शिकणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी आपल्याला दुःख दिले, त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवला तर आपल्या मनाचेच नुकसान होते. क्षमा केल्याने समोरच्याचे नाही, तर आपल्या स्वतःच्या मनाचे ओझे हलके होते. भक्ता, मनात द्वेष ठेवून माझ्याजवळ येऊ नकोस. प्रेम, क्षमा आणि करुणेने तुझे मन भरून घे. कारण ज्या हृदयात प्रेम असते, त्या हृदयात माझे स्थान असते. भक्तांनो, रोजच्या जीवनात एक छोटासा संकल्प करा. आज मी कोणाचे मन दुखावणार नाही. आज मी सत्याची साथ देईन. आज मी माझे कर्म प्रामाणिकपणे करीन. आज मी स्वामींचे नाम प्रेमाने घेईन. कारण छोट्या छोट्या चांगल्या कृतींमधूनच मोठी आध्यात्मिक वाट तयार होते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास हा असा दीप आहे, जो वादळ आले तरी विझत नाही. कारण त्या दीपाला भक्तीचे तेल आणि श्रद्धेची ज्योत मिळालेली असते. म्हणून प्रत्येक क्षणी मनात एकच भावना ठेवा: स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात, एवढा विश्वासच माझ्यासाठी पुरेसा आहे. भक्ता, तुझ्या मनात कधीही निराशेचा अंधार निर्माण होऊ देऊ नकोस. कारण जिथे माझे नाम आहे, तिथे आशेचा प्रकाश नक्की असतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुझा विश्वास माझ्यावर कायम ठेव. भक्तांनो, जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी अशा वळणावरून जावे लागते, जिथे पुढचा मार्ग दिसत नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, जवळची माणसे समजून घेत नाहीत आणि मन थकून जाते. पण अशा वेळीच भक्ताची खरी परीक्षा असते. कारण सुखाच्या काळात देवाचे नाम घेणारे अनेक असतात, पण दुःखाच्या काळातही विश्वास टिकवणारा भक्त स्वामींना सर्वात प्रिय असतो. स्वामी जणू सांगतात, भक्ता, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा माझ्यावरचा विश्वास हा एक दरवाजा उघडा ठेव. कारण माझ्या कृपेचा मार्ग तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळा असू शकतो. भक्तांनो, कधी कधी आपण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठीही खूप चिंता करतो. पण एकदा मनापासून विचार करा, ज्या क्षणी तुम्ही जन्माला आलात, त्या क्षणापासून आजपर्यंत किती संकटे आली आणि किती वेळा स्वामींनी तुम्हाला सांभाळले. कितीतरी वेळा आपल्याला वाटले होते की आता काहीच मार्ग नाही, पण अचानक कुठून तरी मदतीचा हात मिळाला.
कधी एखादी योग्य व्यक्ती भेटली, कधी एखादी संधी मिळाली, कधी मनाला अचानक धैर्य मिळाले. हीच तर स्वामींची कृपा असते. भक्ता, माझी कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसेल असे नाही. कधी ती तुझ्या विचारांमध्ये बदल घडवते, कधी तुला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते आणि कधी कठीण काळ सहन करण्याची शक्ती देते. भक्तांनो, म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा. मनात चांगले विचार ठेवा, कारण विचार बदलले की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आपल्या मनात जर विश्वास असेल तर अडचणी संधी बनतात, दुःख अनुभव बनते आणि अपयश शिकवण बनते. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यातच शक्ती दिली आहे. तुझ्या हातून चांगले कर्म घडण्यासाठी तुला बुद्धी दिली आहे. फक्त आळस, भीती आणि नकारात्मक विचारांना दूर कर. भक्तांनो, आपल्या जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नका. पहिली, श्रद्धा, कारण श्रद्धा मनाला आधार देते. दुसरी, संयम, कारण योग्य वेळ येण्यासाठी वाट पाहावी लागते. तिसरी, सत्कर्म, कारण चांगल्या कर्माचा मार्ग नेहमी स्वामींच्या कृपेकडे घेऊन जातो. म्हणून भक्तांनो, कितीही संकटे आली तरी मनात हे वचन कायम ठेवा. माझे कर्म माझ्या हातात आहे आणि माझा विश्वास स्वामींच्या चरणी आहे. ज्या दिवशी भक्त हा भाव मनात ठेवतो, त्या दिवशी त्याची भीती कमी होते आणि त्याच्या जीवनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.